नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कोणत्याही राष्ट्राच्या उत्कृष्टतेचं मूल्यांकन हे त्या देशातल्या साहित्य निर्मितीवरती अवलंबून असतं. भारतात तर प्राचीन काळापासून सर्वोत्तम अशी साहित्य निर्मिती झालेलीच आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्याचं महत्त्व आपल्याला साहित्यातून समजतं आणि साहित्य हाच त्याचा खरं तर स्रोत आहे. आनंद, समाधान स्वतःला व्यक्त करण्यासाठी साहित्याचीच आपल्याला मदत होत असते. मान्य आहे की सगळेच जण लेखक, लेखिका, कवी, कवयित्री होऊ नाही शकणार, परंतु आपण याचा रसास्वाद मात्र नक्कीच घेऊ शकतो. आणि हाच रसास्वाद घेण्यासाठी आजचा विषय आहे. पाहूया आजचा विषय नेमका काय आहे तो. आजचा विषय आहे साहित्याची आनंद यात्रा. आणि आनंद यात्रेत सहभागी होण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक साहित्यिक सखी इथे आलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत कवयित्री, लेखिका, चित्रकार मीनाक्षी पाटील. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते मॅडम. धन्यवाद. आणि आम्हाला खरंच हा साहित्याचा रसास्वाद आपल्याकडून घ्यायचा आहे. तेव्हा सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना त्यांची मी ओळख करून देते. आधी सांगितल्याप्रमाणे कवयित्री, चित्रकार, ललित लेखिका ही त्यांची ओळख आहेच. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव या पदावरती त्या कार्यरत आहेत. इज इट इन युअर डीएनए हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित आहे. तसंच ललद्य दस ललबाय हा काव्यसंग्रह, उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता हा समीक्षात्मक ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे. अनेक साहित्य संपदा त्यांची प्रकाशित आहे. वृत्तपत्र, नियतकालिक यांच्यामधून सुद्धा मॅडमनी लेखन केलेलं आहे. SNDT विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश केला गेलाय. मुंबई विद्यापीठाची PhD ही पदवी सुद्धा त्यांना प्राप्त आहे. भारत आणि भारताबाहेर विविध चित्र प्रदर्शन, लघुपट, माहितीपट यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर अभिनय, दिग्दर्शन, चित्रपट निर्मिती यात सुद्धा त्यांचा सहभाग आहे. चित्र, गीत आणि गायन अशा फ्युजन शोचंही त्यांच्याकडून सादरीकरण झालेलं आहे. अनेक विविध पुरस्कारांनी मॅडमना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आज आपल्याला साहित्याची आनंद यात्रा त्या घडवणार आहेत. आज आपण बोलतोय साहित्याची आनंद यात्रा या विषयावर. तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने आपले प्रश्न असायला हवेत. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते आणि वेळ न घालवता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया. कालच आपण सगळ्यांनी जागतिक मातृभाषा दिन साजरा केला आणि आता 27 तारीख जवळ येत चालली आहे आणि आपल्या मराठी भाषेचा गौरव दिन आपण साजरा करण्यासाठी सज्ज आहोत. त्यामुळे साहित्याविषयी बोलायला अधिक आनंद होतोय. आणि पहिलाच मनात हा प्रश्न आहे की इतकी साहित्य संपदा आपली आहे, तर ह्या साहित्य प्रवासाची सुरुवात आपली कशी काय झाली हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. चैताली, माझं सगळं शालेय शिक्षण जे आहे ते धुळे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये झालं. आणि शिरपूर, सिंदखेडा, नंदुरबार ही तालुक्याची गावं. माझ्या सुदैवाने मला खूप उत्तम शिक्षक लाभले म्हणजे. आणि त्यामुळे मराठी साहित्याची आवड खूप चांगल्या पद्धतीने रुजवली त्या शिक्षकांनी असं मी म्हणेन. आणि माझ्या घरातलं वातावरणही त्याला पूरक होतं. म्हणजे माझे आई आणि माझे अण्णा, म्हणजे माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणायचे, तर त्यांनाही खूप वाचनाची आवड. आई उत्तम गाणारी, वडील गाणारे, त्यामुळे एक साहित्याला पूरक असं, भाषेला पूरक असं वातावरण होतं. अर्थात मी म्हटलं धुळे जिल्ह्यात त्या वेगळ्या तालुक्यांमध्ये तर तालुक्याला खूप पुस्तकं उपलब्ध होतीलच असं घडत नाही, पण जे काही उपलब्ध होईल ते सतत वाचत राहणं. म्हणजे आमच्या घरात आम्ही सगळेच जण इतके वाचन वेडे की म्हणजे आमच्याकडे लोकसत्ता, मटा ही वृत्तपत्र यायची आणि ऐकण्यासाठी आकाशवाणी हे माध्यम त्यावेळी. म्हणजे त्यावेळी TV पण फार नव्हते गावी असे. तर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला यायचे, त्यावेळी मला दूरदर्शन बघायला मिळायचं आणि ते कार्यक्रम आपले त्यावेळेचे दूरदर्शनवरचे किलबिल वगैरे वगैरे. तर हे सगळं जे काही होतं, म्हणजे हे दृश्य माध्यम असू दे, आकाशवाणीसारखं माध्यम असू दे, वृत्तपत्र असू दे आणि शाळेतले शिक्षक आणि घरातलं वातावरण, अशा या सगळ्या वातावरणातनं वाचनाची सवय लागली. आणि वाचनाच्या सवयीतून मग आपणही कुठेतरी व्यक्त व्हावं असं आतून वाटायला लागलं. तर मला आठवतं मी 5वीला असताना माझी पहिली कविता लिहिली आहे. क्या बात. तर 5वी पासून सुरुवात झाली कविता लेखनाला. आणि मग पुढे जसं तुमचं वाचन वाढतं तसं मग तुमच्या कवितेचे विषय, अभिव्यक्तीचे विषय, म्हणजे आशा आणि अभिव्यक्ती बदलत जाते तुमची. तर माझे प्रेरणास्रोत माझे आई, अण्णा आणि माझे शिक्षक. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुस्तकं वाचून जे आपल्याला लिहायला उद्युक्त करतात व्यक्त होण्यासाठी.
नक्कीच मला वाटतं आणि खरं तुम्ही म्हणालात तसं की एक काळ असा होता की साहित्य निर्मिती इतकी सुंदर आणि इतकी दर्जेदार होत होती त्या वेळेला आणि दुसरं कुठलं माध्यम नव्हतं, त्यामुळे वाचनात वेडे त्याही वेळेला होते आणि आजही परिस्थिती जरी बदलली असली तरी वेगवेगळी माध्यमं जरी आली असली तरी सुद्धा तितकेच वाचणारे लोक अजूनही आहेत. तर हा प्रवास इयत्ता 5वी पासून सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. आता माझ्या मनात प्रश्न हा आहे की तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आणि आज आपण महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाच्या पदावरती कार्यरत आहात राज्यात, तर हा जो प्रवास होता तो इथपर्यंत आपण कशा पोहोचलात की सचिव हे पद मिळालं आणि भाषेत काहीतरी करावं असंच का वाटलं? कारण आपली मातृभाषेशी एक नाळ जुळलेली असते. तर काय सांगाल या प्रवासाविषयी? खूप गमतीशीर आहे हा सगळा प्रवास. मी म्हटलं की 5वी 6वीला मी ज्या शाळांमध्ये वेगळ्या तालुक्याच्या गावी शिकले तर आमच्या म्हणजे एका शाळेत एकदा आपले रंगनाथ राजा मंगळ वेडेकर आणि यदुनाथ थत्ते आलेले. तर त्यावेळी ते इतके सुंदर कार्यक्रम झाले तर मला वाटलं की असे साहित्यिक आपल्या गावात सतत आले पाहिजे, अशा साहित्यिकांच्या संपर्कात आपण गेलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. पण ते तालुका स्तरावर इतकं शक्य नसतं, म्हणजे सतत शाळांमध्ये पाहुणे म्हणून किती येणार ना लेखक मंडळी पण. तर वाचत होते आणि त्यावेळी लोकसत्ता मठामध्ये मला आठवतं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींवरचा खूप सुंदर लेख आलेला आणि त्यात मी वाचलं की तर्कतीर्थ आमच्या धुळ्याचे आहे. म्हणजे आपल्या धुळे जिल्ह्यातलं एक माणूस विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष होता, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होतात. तर म्हणजे अफाट आहे हा सगळा प्रवास आणि त्यांचा सगळा प्रवास दिलेला होता की ते शिक्षणासाठी वाईला कसे गेले, पुढचा सगळा प्रवास त्यांचा. तर उत्सुकता निर्माण झाली की कसं असेल हे विश्वकोश मंडळ, कसं असेल साहित्य संस्कृती मंडळ. आणि इव्हन आपल्या बालभारतीच्या पुस्तकात ते पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडनं ती पुस्तकं प्रकाशित केली जातात. तर तेव्हापासून एक उत्सुकता की भाषेचं काम जिथं चालतं, साहित्याचं काम जिथं चालतं, अशा काही ज्या संस्था असतील तिथं आपल्याला जाता आलं तर किती छान होईल आणि कसा असेल तो आनंद, ती प्रक्रिया सगळी अशी. म्हणजे त्यावेळी लहान मुलाच्या मनात जे एक उत्सुकता येते तशी ते बीज रोवलं गेलं आणि पुढे लिखाणाची आवड निर्माण झाल्यानंतर मग हळू असं वाटायला लागलं की आपण कला हीच ज्ञानशाखा निवडायची म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी. आणि मी अगदी वयाच्या 15व्या वर्षी धुळे जिल्हा सोडला आणि ठरवून रुपारेलला आले की रुपारेलविषयी अर्थात आमच्याकडे सगळ्या गोष्टी कळण्याचं माध्यम काय तर लोकसत्ता मटा या वृत्तपत्रातनं जी काही माहिती येते तर सगळी मुलं याच्यात बोर्डात येणारी रुपारेलची, बाबा आपणही गेलं पाहिजे रुपारेलला, आपणही विद्यापीठात पहिलं वगैरे आलं पाहिजे, असं एक स्वप्न घेऊन मी 15व्या वर्षी मुंबईत आले आणि रुपारेलला प्रवेश घेतला. 11वीला रुपारेलला 11वी ते TY झालं. माझं मराठी वाङ्मय हा विषय होता आणि मराठी वाङ्मयात आपल्याला सुवर्णपदक मिळावं एक स्वप्न होतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न. माझे शिक्षक मी खूप भाग्यशाली समजते स्वतःला की मला खूप सुंदर शिक्षक लाभलेत. त्यामुळे एकूणच जी एक बैठक असते आपली सगळी अशी लिखाणाची म्हणा वाचनाची म्हणा ती तयार होत गेली संस्कारातून. तर पुढे BA MA BEd या तिन्ही याला मला सुवर्णपदकं मिळाल्यानंतर मग आता आपण बाबा साहित्याच्या क्षेत्रातच काही आपल्याला नोकरी मिळाली म्हणजे प्राध्यापकी करता आली तर छान होईल असं वाटलं. शोध घेत होते पण ते काही मला फार त्यात हे यश मिळालं नाही. 5 वर्ष मी रुपारेलला शिकवलं, मिठीबाई कॉलेजला शिकवलं, आचार्य मराठे कॉलेज जे आहे तिथं शिकवलं. पण त्या नोकरीत पुढे काही शक्यता नव्हती. मग एक MPSCची परीक्षा दिली, स्पर्धा परीक्षा, आणि त्यातनं माझं सिलेक्शन झालं मंत्रालयामध्ये सहाय्यक संचालक भारत वित्त लेखा सेवा याच्यामध्ये संवर्गात. तिथं गेल्यानंतर मला एकदमच आहे की आपला पिंड साहित्याचा आणि हे अकाउंट्स वगैरे जरा थोडी घुसमट होत होती, गुदमरायला होत होतं की हे सोडून आपल्याला आपल्या मूळ पिंडाकडे, आपल्या मूळ स्वभाव धर्माकडे कसं जाता येईल याची मी वाट बघत होते, शोधत होते. लिखाण सुरू होतं माझं, चित्र काढणं पण सुरू होतं. हा साहित्याचा प्रवास थांबलेला नव्हता. पण पूर्ण वेळ आपल्याला काम करता येईल का या क्षेत्रात, हे जे अगदी लहानपणापासूनचं स्वप्न होतं. तर योगायोगाने MPSCची ती ॲड आली, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव पदासाठीची जाहिरात आली आणि मी त्याला निवड झाली माझी पुढे आणि गेली 12 वर्ष मी आज साहित्य संस्कृती मंडळाची सचिव म्हणून काम करते. तर लहानपणी मी जे की पुस्तकं आकाराला येतात कशी, साहित्य सर्जन कसं घडतं, म्हणजे ही प्रक्रिया कशी असते, त्या प्रक्रियेचा आनंद मी मनापासून घेते. म्हणजे 12 वर्षापासून म्हणजे मंत्रालयातली माझी ती मूळ नोकरी सोडली मी. आर्थिक नुकसान बरंच झालं, म्हणजे अनेकांनी मला वेडात काढलं की एवढी मोठी चांगली पदाची पगाराची नोकरी सोडून तुम्ही इकडे येत आहात. पण म्हटलं शेवटी आवड आणि माझा जो मूळ पिंड आहे
तो जपला जाईल, जोपासला जाईल, त्यातला आनंद वेगळा असतो. म्हणजे आपण आता नक्कीच. मला वाटतं साहित्याची आपण आनंद यात्रा म्हणतोय. खरं आहे. आणि ते साहित्यिक वेड आहे तो कुठेतरी ते वेड आपल्याला तिथे त्या दिशेने आकर्षित करतं. आणि तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं की वयाच्या 15व्या वर्षी तुम्ही तिथून सोडून इथे आलात आणि एक स्वप्न उराशी बाळगलं की नाही, मला साहित्याच्या दृष्टिकोनातून पुढे जायचं आणि याच्याशीच निगडीत काहीतरी करायचंय. खूप छान. आता मला पुढचा एक मनात प्रश्न आहे की परिचय वाचताना मी बघितलं की आपण वेगवेगळ्या प्रकारची साहित्य निर्मिती केली आहे. समीक्षा आहे किंवा कथा आहे किंवा ललित गद्य आहे. पण ह्या सगळ्यात आपल्या आवडीचा प्रकार आहे तो काव्य प्रकार. तर काव्यच का? म्हणजे काय सांगाल याविषयी, काय सांगावंसं वाटतं? छान प्रश्न आहे हा. मी म्हटलं आता पुन्हा लहानपणाकडे येते. मला एक वाटतं आपल्यावर जे संस्कार घडतात लहानपणी ते वेगळ्या पद्धतीने आपण आयुष्यभर अभिव्यक्त होत असतात ते संस्कार आपल्यातनं. तर लहानपणी म्हणजे आई उत्तम गाणारी, वडील गाणारे, त्यामुळे आपल्या ज्या काही कविता आहेत, बऱ्याच गेय कविता, त्या ऐकत आपण मोठे झालेलो असतो. म्हणजे अनेक गीतं पण ऐकलेली असतात. तर लहानपणी मी गेय लिखाण व्हायचं, म्हणजे कविता लिहिल्या. नंतर पुढे मुक्तछंदातनं लिहायला लागले. पण मला एक लक्षात आलं की कथा, कविता, कादंबरी हे जरी साहित्याचे वेगवेगळे प्रकार असले तरी आपण जास्त खूप मोकळेपणाने अभिव्यक्त होऊ शकतो. तो कविता हा वाङ्मय प्रकार मला अधिक जवळचा वाटला आणि तो आतूनच आला. म्हणजे असा उत्स्फूर्तपणे आलं. असं ठरवून काही करावं लागलं नाही. म्हणजे कथा लिहित होते पण कवितेत जास्त व्यक्त होत गेले. आणि माझा पहिला कविता संग्रह पण इज इट इन युअर डीएनए, त्यानंतर आता गेल्या वर्षी ललदेच ललबाय हा दुसरा कविता संग्रह आला. तर कवितेत व्यक्त होताना एक मी म्हटलं जसं मी 15व्या वर्षी घर सोडून मुंबईत आले आणि साहित्याशीच मी वेगळ्या पद्धतीने शोध चाललाय माझा. हा एका स्तरावर स्वतःचा शोध आहे, एका स्तरावर या फाट असं हे साहित्य, यातनं काय काय मिळेल म्हणजे असं ते आहे. तर कविता, आता कवितेकडे येते तुझ्या प्रश्नाकडे, की कविता लिहिणं म्हणजे हे स्वतःला शोधणं आहे असं मी समजते. बरोबर. तो एक आत्मशोध आहे आणि तो आनंद देत असतो. अगदी अगदी. आता बोलता बोलता तुम्ही आम्हाला आपल्या काव्य संग्रहाचं नाव सांगितलं तर मला त्याच्याकडे यायचं होतं की या शीर्षकाची काय खासियत आहे. हे शीर्षक आपल्याला कसं सुचलं आणि म्हणजे त्याच्या मागे काही वेगळी भूमिका आहे का, की ते काही ठरवून केलेलं आहे का, काय सांगाल? बरोबर. माझं ग्रॅज्युएशन 90 मध्ये झालं. म्हणजे नव्वदोत्तरी पिढी म्हणून एक पिढी ओळखली जाते साहित्याच्या प्रांतामध्ये. तर तू जो शीर्षकाचा प्रश्न विचारला, मी म्हटलं की मला साहित्याच्या क्षेत्रात काम करायचंय, माझा मूळ पिंड तो आहे. आणि मी नोकरी करत होते वित्त व लेखा सेवा मंत्रालयातल्या वेगळ्या विभागात, सामान्य प्रशासन, महसूल वन विभाग. एक वेगळी घुसमट मी अनुभवत होते. आणि मंत्रालयातनं घरी येताना त्यावेळी नेमकं डीएनए पेपर लॉन्च होणार होता आणि अख्ख्या मुंबईत होर्डिंग्ज लागलेले होते. आणि त्या होर्डिंग्जवर एकच मोठं ते घोषवाक्य दिसत होतं, इज इट इन युअर डीएनए. जणू काही ते खिजवतंय मला, असं मला वाटलं की प्रत्येक नाक्यावर ते होर्डिंग दिसतंय, इज इट इन युअर डीएनए. प्रश्न विचारला होता त्यांनी. त्यांची ती पब्लिसिटीची एक मोहीम होती ती. पण मला असं लक्षात आलं की माझा कविता संग्रह येऊ घातलाय आणि त्या कवितेमध्ये दीर्घ कविता होती, आत्मपरशी. म्हणजे मी जे पुन्हा पुन्हा की 15व्या वर्षापासून त्या टप्प्यापर्यंतचे, म्हणजे माझा कविता संग्रह ज्यावेळी प्रकाशित झाला तो सगळा प्रवास त्या कवितेत आलेला आहे, त्या दीर्घ कवितेमध्ये. त्या दीर्घ कवितेला इतकं सुंदर शीर्षक, अगदी ऍप्ट ज्याला म्हणतात, की तुमच्या डीएनएत नेमकं काय आहे, काय आहे तुमचं स्वत्व नेमकं, तुम्ही कशासाठी जगता आहात, काय आहे तुमच्या असण्याचा अर्थ नेमका, असं जणू काही मला प्रत्येक नाक्यावर विचारलं जातंय. ते कुठेतरी एक निमित्त घडायला लागतं आणि ती तसं ठिणगी पडावी की तेच सुचावं. क्या बात आहे. आपल्या कार्यक्रमात फोन येतोय, तो आपण घेऊया. आपल्याला शुभांगी मुळे प्रश्न विचारतायत रत्नागिरीहून. नमस्कार शुभांगी ताई. नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा. मला असं विचारायचं आहे की आजकालच्या मुलांमध्ये फक्त पालकांना मॅथ्स आणि सायन्स याच्या व्यतिरिक्त काही दिसतच नाही. मग त्यांच्यामध्ये मराठी, हिंदी भाषा विषय जे असतात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये त्याचं महत्व पटण्यासाठी म्हणून आपलं मंडळ पालकांच्यासाठी काही कार्यक्रम घेतं का? पालकच फक्त शास्त्र आणि गणित याच्या व्यतिरिक्त मुलांना फार काही करूच देत नाही किंवा वाचन पण करायला नको म्हणतात. याबद्दल आपलं काय मत आहे?
नक्कीच नक्कीच त्यांचा प्रश्न खूप चांगला आहे. त्यांचा प्रश्न हा आहे की आज जर आपण विचार केला एकूणच शिक्षणाच्या ह्याच्यात तर पालक बरेच वेळेला गणित आणि विज्ञान या विषयावरती जास्त जोर देताना दिसतात आणि कुठेतरी भाषा विषय किंवा साहित्याचा विषय थोडा मागे पडतो. तर त्यांचा प्रश्न हा आहे की आपलं मंडळ पालकांसाठी भाषेची आवड मुलांमध्ये निर्माण करायला हवी यासाठी काही उपक्रम घेतं का किंवा असा काही विचार आपण केलाय का किंवा करणार आहात का, काय सांगाल? महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून ज्या प्रकारचं वाङ्मय प्रकाशित होतं, साहित्य प्रकाशित होतं, ते सामान्यतः जे खाजगी प्रकाश करत नाहीत अशा पुस्तकांचं म्हणजे गंभीर संशोधनात्मक अशा स्तरावरची पुस्तकं, विद्यापीठ स्तरावरची पुस्तकं साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रकाशित केली जातात. तुमचा जो प्रश्न आहे बालकांच्या संदर्भातला, बालक आणि पालक यांच्यामध्ये भाषा आणि गणित ह्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही जे म्हणतात की आपल्याकडे बालभारती त्या दृष्टीने उत्तम काम करते. म्हणजे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांना कामं नेमून दिलेली आहेत की प्रत्येकाचं कार्यक्षेत्र काय असेल. तर शालेय शिक्षणाशी संबंधित जे काही विषय असतील किंवा विद्यार्थ्यांमध्ये भाषेच्या दृष्टीने सजगता निर्माण करणं यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत बालभारती ही जी संस्था येते त्यांच्याकडनं काम चाललेलं असतं. आता आमच्या मंडळाकडून काय होतं असं तुम्ही जर विचारलं तर हल्लीच आम्ही गोष्टींच्या गुहेत म्हणून पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर आम्ही बालवयोगट नजरेसमोर ठेवलेला आहे की आपल्याकडे साहित्यामध्ये इतक्या सुंदर पद्धतीच्या कविता लहान मुलांना रिलेट करता येतील, लहान मुलांचं भावविश्व ज्यातनं व्यक्त होईल अशा प्रकारचं साहित्य आहे. आणि हे जर आपण विद्यार्थ्यांना दिलं तर कदाचित त्यांचा एकूण भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणा किंवा त्यांचंच भावविश्व जर त्यातनं व्यक्त होतंय वाटलं तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जोडता येईल त्या साहित्याशी. तर साहित्य संस्कृती मंडळाकडून सर्व प्रकारचे वयोगट विचारात घेऊनही आम्ही पुस्तकं प्रकाशित करत असतो. म्हणजे तरुणांसाठी जसं आहे तसं संशोधकांसाठी जसं आहे तसं विद्यार्थ्यांसाठी, बालकांसाठी अशी पुस्तकं देखील मंडळाकडून प्रकाशित झालेली आहेत. आणि मला वाटतं हे तुम्ही म्हणताय की ही पुस्तकं प्रकाशित होत आहेत तर याचा पालकांनी शोध घ्यायला हवा आणि मग ती आपल्या मुलांपर्यंत त्या वयोगटातली पुस्तकं पोहोचवायला हवी. तर कदाचित भाषेकडे त्यांचा कल अधिक जाऊ शकेल आणि गोडी निर्माण होऊ शकेल. आपल्याला एक फोन येतोय, एक सखी डोंबिवलीहून प्रश्न विचारते. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. विषय खूप चांगला आहे. माझे 2 प्रश्न आहेत. साहित्याची आनंद यात्रा तर आहे, शिवाय त्याचे काही फायदेही आहेत की मनुष्य सुसंस्कृत झाला की सामाजिक भांडणं वगैरे तंटेबखेडे कमी होतात. पण माझा प्रश्न असा आहे की तिथपर्यंत जायची मार्ग सध्या जरा डिफिकल्ट झालाय, कठीण झालाय. तर त्याच्यावर तुम्ही काही मार्गदर्शन कराल का? म्हणजे असं की सध्या जर तुम्ही प्रवेशाचे आकडे बघितलेत तर कला शाखेत ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्याच रोडावते. मग ते साहित्य कसं अभ्यासणार? आणि दुसरं त्याचं एक कारण असं आहे की क्रमिक पुस्तकांमध्ये जरा संदेहपूर्ण वातावरण आहे. म्हणजे आता 10वीची परीक्षा जवळ येते, तुम्हाला सांगते. व्याकरणामध्ये ज्याला लिखित पुस्तकामध्ये कर्मधारय समास सांगितलाय त्याला डिजिटल माध्यमामध्ये बहुर्विही समास सांगितलाय. आता सायन्समध्ये असा फरक पडतो वेगवेगळे शोध लागल्यामुळे, पण साहित्यात असं का होतं? तर ही वाट कशी चांगली होईल याच्याबद्दल मार्गदर्शन करावे. धन्यवाद. नक्कीच. 2 प्रश्न आहेत आणि ते दोन्ही फार महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. त्यांचा पहिला प्रश्न हा होता की साहित्याची आनंद यात्रा नक्कीच चांगली आहे, योग्य आहे आणि त्याच्यातून अनेक फायदे आहेत की जसं एक वाचकांना स्थैर्य, आनंद या सगळ्या गोष्टी मिळतात. पण ही वाट जराशी खडतर आहे तिथपर्यंत पोहोचायची. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की आजच्या जर आपण शिक्षण पद्धतीकडे पाहिलं तर थोडासा कला शाखेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन उदासीन दिसतो. तसं थोडंसं कला शाखेकडे तितक्या लवकर पटकन कोणी ऍडमिशन घ्यायला तयार होत नाही किंवा जी पुस्तकं असतात त्यात बरेच वेळेला कधीतरी एकाच प्रश्नाची 2 उत्तरही आलेली आपल्याला आढळतात पुस्तकाच्या बाबतीत. त्यांनी उदाहरण दिलं कर्मधारय आणि बहुव्रीही समासाचं. तर हे जे प्रश्न आहेत तर ते नेमके कसे सोडवले गेले पाहिजेत, काय सांगाल आपण या दोन्ही उत्तरां म्हणजे या थोडक्यात त्यांना काय मार्गदर्शन कराल? हे नक्कीच खरं आहे की आपल्याकडे कला शाखा, वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा यांच्याकडे बघण्याचा एक विशिष्ट असा एक दृष्टिकोन आहे आपला समाज म्हणून असा. पण हल्ली बराच बदल होतोय त्याच्यात. म्हणजे आम्ही ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी जास्तीत जास्त ओढा सगळ्यांचा विज्ञान शाखेकडे की खूप नोकऱ्या सहजपणे आपल्याला उपलब्ध होतात. साहित्य हा विषय घेऊन तुम्ही काय प्राध्यापकच व्हाल वगैरे वगैरे असं जे एक समाजाची भूमिका आहे, बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्यात तथ्य पण आहेच आहे की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत कला शाखेतलं शिक्षण घेऊनही. पण आता बराच बदल झालेला आहे. त्यामुळे
तुम्ही जसं आपण म्हटलं आता स्पर्धा परीक्षांमध्ये देखील साहित्य कला शाखेचे विषय घेऊन बरेच जण चांगल्या स्पर्धा परीक्षेत अधिकारी पदावर पोचलेले दिसतात आपल्याला. त्यामुळे कला शाखेतून शिक्षण घेऊन आपल्याला पुढे भवितव्य नाही आहे असा विचार आता तसा राहिला नाही, जो आमच्या वेळी बऱ्यापैकी होता. म्हणजे मला अनेकांनी म्हटलं की तू आर्ट्सला काय जाते, तुला एवढे चांगले मार्क्स आहेत तरी. तर असं आपल्याला ऐकायला मिळतं. आणि एकूणच आपली जबाबदारी मला जास्त वाटते यामध्ये की पालक म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून आपणही आपल्या मुलांची अभिरुची कुठे आहे नेमकी, त्यांची आवड काय, ही जर आपण बघितली की एखाद्याला साहित्याची आवड आहे, कलेची आवड आहे आणि आपण त्याला जर सायन्सला जा म्हटलं तर मग गोंधळ निर्माण होतो. किंवा प्रश्न असे केव्हा निर्माण होतात की तिथं तुमची गुंतवणूक कमी असेल त्याच वेळी प्रश्न निर्माण होतात. एकाच प्रकारचे प्रश्न किंवा कायजे अशा प्रकारच्या समस्या या केव्हा येतात तर देणाऱ्याची पण गुंतवणूक कमी, सहभागी होणाऱ्याची पण गुंतवणूक कमी, एकूणच आमची अनास्था असेल त्या विषयाप्रती तर समस्या निर्माण होतात. जर आम्हाला लहानपणापासून त्या गोष्टीची आवड असेल तर आपण त्याला 100% न्याय देऊ शकतो. मग कुठचाही विषय असू दे, म्हणजे मी फक्त असं म्हणणार नाही कलेपुरतं साहित्यापुरतं, तो वाणिज्य विषय असू दे, विज्ञान असू दे, जगातला कुठची ज्ञानशाखा असू दे, तुम्हाला त्यात आवड असेल आणि गती असेल आणि तुमचे प्रयत्न जर खूप अगदी 100% असतील तर तुम्ही उत्तम काम करू शकता त्याच्यामध्ये. त्यामुळे मला वाटतं आता हे नक्कीच शक्य आहे की त्या विद्यार्थ्याने त्याचा कल जाणून घेणं किंवा त्याला तो समजत नसेल तर पालकांनी योग्य त्याला मार्गदर्शन करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. कारण बरीच क्षेत्र आता नवीन खुली होतात आणि मला वाटतं त्यातले 1-2 विषय आपण आपल्या प्रश्नातही घेणार आहोत. नक्कीच ह्याचा विचार करायला हवा. मॅडम कडून असंच मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय साहित्याची आनंद यात्रा या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक साहित्यिक सखी इथे आलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत मीनाक्षी पाटील. ब्रेकपूर्वी त्यांच्याविषयी आपण जाणून घेतलं की साहित्याची सुरुवात कशी झाली किंवा त्यांच्या कवितांचं वेगळेपण काय, आणि ते आता मला वाटतं ऐकायची वेळ जवळ आली आहे. मगाशी आपण उल्लेख केलात इज इट इन युअर DNA हे आपल्या काव्यसंग्रहाचं शीर्षक आहे. तर आम्हाला यातली एखादी कवितेची झलक नक्कीच ऐकायला आवडेल. काय सांगाल? नक्कीच. कालच बघ आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन झाला आणि आता 27 तारखेला आपला मराठी भाषा गौरव दिन येतोय. तर हे भाषांचं एकूण नातं कसं असतं या संदर्भातली एक कविता आहे. ती कविता ऐकवते. लल्यच लल्ला या संग्रहातली कविता आहे ती. कवितेचं शीर्षक आहे अभिजात. खूपच घनगर्द आहे म्हणे भाषारण्य, खूपच घनगर्द आहे म्हणे भाषारण्य, आज शिरण्यासाठी असंख्य वाटांनी खुणावणार, आज शिरताच सर्व दिशांनी चकवणार. अमावस्या पौर्णिमेला तर अजिबातच जाऊ नये म्हणे तिथं. नाचणाऱ्या, खिदळणाऱ्या, आक्रंदणाऱ्या, गुंगवणाऱ्या गदारोळात तर माणूस ठार वेडा होतो म्हणे तिथं. एकाने तर म्हणे चोरून आणली तिथून पैंजण, तर तो पोहोचलाच नाही कधी म्हणे त्याच्या घरी. आणि अजूनही नाच सुटलाय रानुमाळ. खूपच वेगवेगळ्या भाषांमध्ये असतात वेगवेगळ्या कहाण्या भाषारण्याच्या. या भाषा खूप नाचून गाऊन थकल्या की मारतात म्हणे गप्पा. आणि कधी चुकून त्यांच्या गप्पा चोरून ऐकल्यास कुणी तर होतो म्हणे माणसाचा दगड. म्हणूनच सगळ्या लेण्या गुहाशिल्प जंगलातच असावीत का? घनगर्द जंगलातला तो क्षणात दिसून गायब होणारा हलता डुलता जाळ कसले संकेत करतोय? ते पैंजणांचे आवाज, ती कुजबूज, ते आर्त स्वर का खेचतायत मला? ते आवाज माझ्याच आतून, माझ्याच भवतालातून तर येत नाहीत ना? माझ्याच आत तर नाही ना हे भाषेचं जंगल? मग या कहाणीतल्या शाप उशापांचं काय? मग या कहाणीतल्या शाप उशापांचं काय? आता न भीता शिरलंच पाहिजे या भाषेच्या जंगलात. हो माझा दगड वा हो मुकवाचा, बोलली ना मी आता माझीच भाषा. जर बोलायचं असेल या घनगर्द जंगलात एका भाषेला दुसऱ्या भाषेशी, ते कोणती वापरेल भाषा? जर बोलायचं असेल या घनगर्द जंगलात एका भाषेला दुसऱ्या भाषेशी, तर ती कोणती वापरेल भाषा? स्वतःचीच की जिच्याशी बोलायचे तिची भाषा? आणि जर तिला येतच नसेल दुसरीची भाषा तर मग उदास होऊन
उदास होऊन गुडघ्यात डोकं खुपसून बसेल का ती? की खूप हातवारे करून डोळ्यांच्या भाषेत सगळं हृदय मोकळं करेल? की बसून राहतील त्या दोघीही निशब्द, एकमेकींचा हात हातात धरून आणि विरघळून जातील एकमेकांच्यात? की असं विरघळूनही त्या होणार नाहीत निःशेष आणि जिवंत राहतील एका वेगळ्याच भाषेत? विचारांच्या तंद्रीत ती शिरली भाषेच्या जंगलात, विचारांच्या तंद्रीत ती शिरली भाषेच्या जंगलात. तर अर्ध्या आकाशात दिसत होती अमावस्या आणि अर्ध्यात पौर्णिमा. क्षणाक्षणाला बदलत होती दृश्य भाषेच्या पडद्यावरची. मंद मधुर संगीताचे स्वर पुसले जात होते ढोल ताशांच्या घोषणांनी आणि घोषणाही विरून जात होत्या बोल बोबड्या बाराखडीच्या स्वरांनी. वा. आणि अचानक दोन दिशांनी धावत आल्या दोन जणी. आणि अचानक दोन दिशांनी धावत आल्या दोन जणी. याच की काय त्या 64 योगिनीतल्या दोघी जणी? म्हणून ती दगडासारखी थिजून बघू लागली एकटक. खूप वेगात धावत आल्यानं त्या दोघींच्या चेहऱ्यावर दिसत होता थकवा. जवळ बघावं, जवळून बघावं म्हणून थोडं पुढे सरकावं तर तिचं दगड पण तिला हलू देत नव्हतं असं तिला वाटलं. पण लावलान जोर तर हल्लं किंवा हृदय आणि जास्तच वाचता येऊ लागला त्या दोघींचा चेहरा. मोजू ठरवलं तर चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची संख्याही जाम म्हणजे अगदी 2,5-3 हजारावर जाऊ लागली. म्हणजे म्हातारी चांगली जुनी दिसतेय म्हणता म्हणता दिसू लागली म्हातारी एकदम तरणी आणि समोरची म्हातारी. काही क्षण ही ती की तीही हेही ओळखू येईना. असा खूप वेळ आलटून पालटून रूप बदलायचा खेळ खेळून दमल्यावर हातात हात गुंफून बसून राहिल्या त्या निशब्द. आणि शेवटी एक एक शब्द गोळा करून त्यांनी आपापली शब्दफुलं माळली एकमेकींच्या केसात. सांगितल्या गेल्या वेळीच्या भेटीच्या एकमेकींनी रुजवलेल्या शब्दफुलांच्या कहाण्या. पुन्हा दिली काही नवी शब्दबीज एकमेकींना भेट. आपापल्या प्रदेशात त्यांना रुजवायची वचनं देऊन त्या आल्या तशा निघून गेल्या वाऱ्याच्या वेगानं. खरंच खूपच घनगर्द आहे भाषेचं जंगल. खरंय. आज शिरण्यासाठी असंख्य वाटांनी खुणावणारं आणि आज शिरताच सर्व दिशांनी चकवणारं तंद्रावणारं. कानावर आदळणाऱ्या भाषेच्या कोलाहलाने भंगून तंद्रा भानावर आल्यावर दिसले तिला माळ रानावर रानफुलांचे गुच्छ डोलताना. वा. मला वाटतं खूप छान आणि चेतन गुणोक्ती अलंकाराचा खूप सुंदर वापर कवितेत आपण केलाय. खूप छान. मला ऐकायलाही छान वाटलं. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे मॅडम, आता प्रत्येक भागामध्ये एक साहित्यिक म्हणजे एक लेख लिहिणारे, लेखक, कवी वगैरे असेच लिहिणारे, शायरी लिहिणारे भरपूर लोक असतात. पण त्यांचे ते प्रिंट करणे किंवा कुठं काय प्रसारण करणे हे माध्यम त्यांना सापडत नसते. म्हणजे कशा प्रकारे आपण ते पुढं घेऊन पुढे पाठवू शकतो असं त्यांचा प्रॉब्लेम असतोय. मग एखाद्या समजा एक गाणं लिहिलंय किंवा कविता लिहिलंय, काहीतरी लिहिलंय, त्याने मग कोणत्या माध्यमाने त्यांनी पोचवली पाहिजे असा एक प्रश्न आहे. आणि मी सुद्धा एक साधा तुमच्या सह्याद्री वाहिनीबद्दल एक कविता लिहिलेला आहे. कागज के फूल से खुशबू लेने में क्या मजा, जिस घर में सह्याद्री वाहिनी न हो उस घर में बैठने में क्या मजा. सह्याद्री वाहिनी से बनती है दोस्ती और दोस्ती से बढ़ती है प्यार. प्यार से सब लोग देखिए सह्याद्री वाहिनी एक बार, देखते ही रहोगे बार बार. अच्छा रहता है सह्याद्री वाहिनी प्रोग्राम का सिलसिला, इसलिए मेरा निपानी से बॉम्बे तक सह्याद्री वाहिनी से दिल मिला. ईस्ट और वेस्ट सह्याद्री वाहिनी इज वेरी वेरी बेस्ट. रेन और शाइन सह्याद्री वाहिनी प्रोग्राम इज वेरी वेरी फाइन. क्या बात आहे शिवानंद सर. खूप सुंदर कविता आपण आम्हाला ऐकवलीत आणि सह्याद्री वाहिनीवर आणि आपल्या कार्यक्रमावर त्यांचं किती प्रेम आहे त्यांच्या कवितेतून व्यक्त झालं. मला वाटतं हेच खरं आहे की व्यक्त होणं हेच खरं तर काव्याचा गाभा म्हणता येईल, साहित्याचा गाभा म्हणता येईल. हे प्रकारे करायला हवं. मान्य आहे, मी मगाशी म्हणाले तसं की प्रत्येक जण कवयित्री किंवा कवी, लेखक, लेखिका नाही होऊ शकणार, पण मनात आलेल्या भावना आपण व्यक्त करणं हेच खरं तर महत्वाचं असतं. त्यातून आपल्यालाही समाधान मिळतं आणि दुसऱ्याचंही मनोरंजन होतं. यात काही वादच नाही. तर आता त्यांच्या प्रश्नाकडे येऊया. त्यांचा प्रश्नही होता, तर त्यांचा प्रश्न खूप छान आहे असं मला वाटतं आणि जो कदाचित अनेकांच्या मनात येऊ शकतो की त्यांच्यासारखं व्यक्त होणारे अनेक जण असतात. आपणही कधी कधी काही लिहून ठेवतो आणि आपल्याला वाटतं अरे आपलंही पुस्तक जर प्रकाशित झालं किंवा एखाद्या कुठेतरी आपलं सुद्धा ही कविता छापून आली तर किती आनंद होईल. तर त्यांचा प्रश्न हा होता की बरेच जण हे लिहितात पण ते जे साहित्य आहे त्याचं प्रिंट होणं किंवा त्याचं प्रकाशन होणं, ती पुस्तक प्रक्रिया होणं हे खूप क्लिष्ट आहे, हे काम अवघड आहे. बरेच जण त्याच्यापर्यंत पोहोचू नाही शकत.
तर त्यांना जर स्वतःचं काव्य किंवा त्यांनी लिहिलेला एखादा लेख एखाद्या ठिकाणी छापून यायला हवं असेल किंवा प्रिंट करायचं असेल, पुस्तक प्रकाशित करायचं असेल, तर त्यांनी कुठल्या मार्गाने जायला हवं? त्यांच्यासाठी कुठले मार्ग सोपे असतील? काय सांगाल आपण? खूप छान प्रश्न आणि तुमची कविता पण अप्रतिम होती. आपण आता जे म्हणालो म्हणजे जसं चैताली म्हणाली की प्रत्येकजण म्हणजे लिहावंसं वाटतं, प्रत्येकाला व्यक्त व्हावंसं वाटतं. तर मला इथं एक छान छोटीशी गोष्ट आठवते, ती शेअर करायची वाटते तुम्हाला. की मुळात आपल्याला व्यक्त व्हायचंय तर ते आपण नक्की व्यक्त झालंच पाहिजे. मायकेल एंजेलो नावाचा एक चित्रकार होऊन गेला, शिल्पकार होता. तो एकदा शिल्प घडवत होता आणि बघ्यांची गर्दी असते आजूबाजूला, की लोकांना उत्सुकता की हा नेमकं काय घडवतोय. म्हणजे जसं आता एखादा कवी साहित्यिक लिहिणार आहे तर अगोदरपासून बऱ्याचदा लोकांना उत्सुकता असते की यांच्या नव्या कादंबरीत कवितेत काय येणार आहे. तसं त्या मायकेल एंजेलोला एकाने विचारलं त्या गर्दीतल्या की तुम्ही कुणाचं शिल्प घडवतात म्हणाले. त्यावेळी मायकेल एंजेलोनं दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. ते आपल्या सगळ्यांसाठी असं मला वाटतं. ते प्रत्येक सृजनशील माणसाला खूप सुंदर संदेश देणारं ते उत्तर आहे. तो म्हणाला की मी शिल्प वगैरे काही घडवत नाही म्हणाले, मी फक्त नको असलेला पाषाण दूर करतोय. क्या बात आहे. मुळात ते शिल्प त्या पाषाणात अस्तित्वातच आहे. तसं प्रत्येकात पोटेन्शियल असतं. म्हणजे प्रत्येकाला खूप काही वेगळ्या कला प्रत्येकात असू शकतात. कुणाला लिखाणाची आवड आहे. आता जसं तुम्ही म्हणालात की आपण लिहिलेलं आहे, आपण छान लिहितोय, आपल्याला व्यक्त व्हावं असं वाटतंय, पण हे मी कसं मांडू, कसं पुढे जाऊ किंवा प्रकाशित स्वरूपात आणायचं असेल त्यासाठी काय करू. तर आता तर इतकं म्हणजे मोकळेपण आलेलं आहे या क्षेत्रामध्ये की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःच्या कितीतरी लेखक आपल्याला फेसबुकवर लिहिताना दिसत आहेत आज. त्यानंतर म्हणजे फेसबुकीय लिखाणाची देखील पुस्तकं होत आहेत. प्रकाशक आहेत भरपूर असे. म्हणजे आपण एक केलं पाहिजे की वेगवेगळ्या माध्यमातून दिवाळी अंकांमध्ये म्हणा किंवा काही वृत्तपत्रातनं आपण देत राहिलं पाहिजे आपल्या कविता म्हणा. जिथं जिथं आपल्याला व्यक्त होण्याची संधी मिळेल तिथं आपण व्यक्त होण्याची संधी आपण पहिली घेतली पाहिजे. आणि लिहिल्यानंतर देखील मुळात आपल्यालाच तो एक आत्मविश्वास आला की आता माझं अगदी खरोखर प्रकाशित होण्याच्या दर्जाचं झालेलं आहे. तर आपण काही प्रकाशकांना त्यासाठी अप्रोच होऊ शकतो, विचारू शकतो आणि देऊ शकतो. आणि आपल्या मी म्हटलं जसं की आपल्या लिखाणात एक सामर्थ्य असेल, गुण असेल चांगला, तर नक्कीच प्रकाशकांकडनं ते स्वीकारलं पण जातं. आपण स्वतः प्रकाशित करू शकतो आपली पुस्तकं. किंवा आता मी ज्या साहित्य संस्कृती मंडळात कार्यरत आहे, आमच्या मंडळाचीच एक योजना आहे, नवलेखक अनुदान योजना, की ग्रामीण भागात असंख्य लिहिणारे आहेत, त्यांना व्यासपीठ नाही कुठे आपलं व्यक्त होण्याचं किंवा आपलं पुस्तक प्रकाशित करण्याचं. तर आमच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या त्या नवलेखक अनुदान योजनेची जाहिरात दरवर्षी 1 जानेवारी ते 31 जानेवारीत सगळ्या वृत्तपत्रातनं येते. अच्छा, आणि आम्हाला याची माहिती मिळू शकेल आंतरजालाच्या माध्यमातून पण आम्ही माहिती मिळवू शकतो. अगदी संकेतस्थळावर आहे आणि सगळ्या वृत्तपत्रातनं येते. तर त्यावेळी तुम्ही तुमचं जे काही साहित्य आहे ते साहित्य सादर करायचं आणि ते तज्ज्ञांकडे परीक्षणाला जातं आणि उत्तम दर्जाचं असेल, गुणवत्ता असेल, काही ते वेगळे पण असेल तुमच्या साहित्यात, तर ते शासनाकडनं प्रकाशित केलं जातं. म्हणजे अशा शासनाच्या योजना आहेत, वेगवेगळ्या प्रकाशकांच्या योजना आहेत. तर अशी विविध माध्यमं आहेत, ती आपण शोधली पाहिजेत, माहिती जाणून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. क्या बात आहे. मला वाटतं आपल्या निमित्ताने आणि शिवानंद सरांच्या प्रश्नामुळे आम्हाला अजून एका उपक्रमाची पण माहिती मिळाली आणि जे कोणी नवोदित लिहिणारे आहेत त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. आणि शिवानंद सरांनी मला वाटतं पहिली एक स्टेप उचलली की ते व्यक्त झाले. तर हे सगळ्यांनी करायला हरकत नाही, जे कोणी लिहिणारे आहेत त्यांनी. आपल्याला पुन्हा एक फोन येतोय. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार विनयाजी. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे मॅडम की साहित्यावरची पुस्तकं कुठे उपलब्ध आहे जर वाचायची झाली तर? बर. त्यांचा प्रश्न आहे अतिशय चांगला आहे. फक्त त्याचं उत्तर आपण घेऊया. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय साहित्याची आनंद यात्रा या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत कवयित्री, लेखिका, चित्रकार मीनाक्षी पाटील. ब्रेकपूर्वी अनेक प्रश्न आले, आपल्याला मॅडमनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तसाच एक प्रश्न आला होता विनया परब विरारहून, त्यांनी हा प्रश्न विचारला होता की चांगलं दर्जेदार साहित्य जर वाचायचं असेल तर कुठे जाऊन त्या ती चांगली पुस्तकं वाचू शकतील, त्यांना काय मार्गदर्शन करायला आपण? छान प्रश्न आहे विनयाजी. मुळात आपल्याकडे खूप सुंदर यंत्रणा अस्तित्वात आहे. लायब्ररी आपण जी ग्रंथालय म्हणतो, तर गाव तिथं ग्रंथालय आहे. त्यामुळे वेगळ्या ग्रंथालयांमध्ये आपण जाऊन पुस्तकं वाचू शकतो. त्यानंतर
मला म्हणजे आता मी ज्या संस्थेशी संबंधित आहे तिची पण माहिती तुम्हाला या अनुषंगाने द्यावीशी वाटते की तुम्ही साहित्य संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळाला जर भेट दिली तर मंडळाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत आम्ही जे ग्रंथ प्रकाशित केले ती सगळी ईबुक स्वरूपात उपलब्ध आहेत अरे वा. सगळे ग्रंथ आणि अत्यंत खूप वैविध्यपूर्ण विषयावरचे ग्रंथ आहेत ते. तर एका ठिकाणी आपल्याला ती पुस्तकं सगळी खजिना वाचायला- म्हणता येईल. अगदी अगदी खजिना आहे, फार मोठा खजिना आहे तो. अगदी म्हणजे तर्कतीर्थांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून ते झालेलं काम सगळं पुस्तकरूपात उपलब्ध आहे. जवळपास 665 पुस्तकं एका वेळी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या विषयांची आहेत. आणि जसं आता तुम्ही विनाजी विरारून बोलतायत आपल्याकडे, तर प्रत्येक ठिकाणी ग्रंथालय असतात. तर ग्रंथालयात आपल्याला वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं मिळू शकतात. तर मोठं एक जागा आहे आपल्या सगळ्यांसाठी ती. म्हणजे मी लहानपणापासून ग्रंथालय म्हणजे हे घरच झालं होतं माझं. म्हणजे वाचणाऱ्याला आनंद देणारं ठिकाण, नंदनवन, स्वर्ग ग्रंथालय. तर तिथं जाऊन आपण तो आनंद घेऊ शकतो आणि वाचणाऱ्याला पुस्तकं भेटतात कुठेही, अगदी म्हणजे चालत येतात पुस्तकं वाचणाऱ्यापर्यंत. आपण शोध घ्यायचा. खरं मला या निमित्ताने एका गावाची आठवण येते, भिलार पुस्तकांचं गाव. खरंच तिथे आपल्याला दिसतं की प्रत्येकाकडे ती संस्कृती जोपासली गेली आणि प्रत्येक जण वाचनात मग्न असतो. आपल्याकडे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय इतकं मोठं आहे की खरंच आपल्याला चांगली चांगली पुस्तकं इथे वाचायला नक्कीच उपलब्ध होऊ शकतात. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की उत्तर आधुनिकतावादावर तसं बघायला गेलं तर कोणीही पुस्तक लिहिलेलं नाही आणि मला वाटतं आपण पहिल्याच आहात की हा एक समीक्षात्मक ग्रंथ आपल्याकडून लिहिला गेला. तर काय म्हणजे याचं काय वेगळेपण आहे, आपल्याला काय जाणवतं? आणि PhD सारख्या मोठ्या परीक्षेसाठी तर हा एक विषय निवडणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं, हे आव्हान होतं असं मला वाटतं. तर काय सांगाल या विषयावर मला? मी मागच्या काही प्रश्नाच्या उत्तरात म्हटलेलं की आमची पिढी नवोदत्तरी पिढी म्हणून ओळखली जाते. म्हणजे कवितेमध्ये देखील नवोदत्तरी पिढीचे जे काही कवी आहेत त्यातली मी एक आहे. त्यामुळे माझ्या समकालीन जे काही कवी आहेत ते जे लिहिता आहेत तर आपल्याला एक दिसतं की वाङ्मयाचा इतिहास जर आपण बघितला म्हणजे अगदी म्हणजे केशवसुतांपासून नंतर मर्ढेकर, नंतर पुढे साठोत्तरी कवी चित्रे, कोलटकर वगैरे सगळे, तर यांच्यावर विपुल लेखन झालेलं आहे. त्यांच्या कवितेची खूप मोठ्या प्रमाणात समीक्षा झालेली आहे. पण 90 नंतर लिहिणारे जे कवी आहेत त्यांच्याविषयी खूप काही आलेलं नाही आहे, हे मला सतत जाणवत होतं. आणि माझ्या पिढीचे कवी इतकं दमदारपणे व्यक्त होत आहेत. म्हणजे 90 नंतर संपूर्ण जागतिक पातळीवर जे मोठे बदल झाले, जागतिकीकरणानंतर आपण म्हणतो की आफ्टर ग्लोबलायझेशन सगळं जग एक ग्लोबल व्हिलेज झालं आहे. तर ह्या सगळ्याचे जे परिणाम कवितेत आपल्या जगण्यावर, म्हणजे कवितेतच नव्हे आपल्या सगळ्या जगण्यावर जे जागतिकीकरणाचे परिणाम झाले, तर हे कवितेतून व्यक्त होणारी ही जी पिढी आहे केवळ जागतिकीकरणच नव्हे एकूण सगळ्या जगण्याविषयी त्यांना जे जे काही वाटते त्यांचं म्हणून जे काही भान आहे ते व्यक्त करतायत. पण त्याच्याविषयी फार काही लिहिलं जात नाही आहे. ही कविता लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हे आतून वाटत होतं. मग त्या यातनं योगायोगाने म्हटलं आता PhDचा विषय मला निवडायचा होता, तर आपण आत्ता आपल्या काळाचाच विषय का नाही निवडायचा. आणि उत्तर आधुनिक संवेदन या कवींच्या कवितेतनं खूप प्रभावीपणे व्यक्त होत आहे असं मला अगदी ठामपणे वाटतंय. तर हे मांडण्यासाठी मला PhDसाठी हा विषय घेणं हे मी नक्की केलं आणि 10 वर्ष त्याचा अभ्यास करत होते. या विषयाचं प्रचंड वाचन झालं आणि उत्तर आधुनिकता ही संकल्पना आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने आलेली होती. अशी थोडा सुतोवाच वेगळ्या ग्रंथांमध्ये झाला होता. पण नेमकं उत्तर आधुनिकता म्हणजे काय, उत्तर आधुनिकतावाद म्हणजे काय आणि उत्तर आधुनिक संवेदन ज्यांच्या कवितेतून व्यक्त होतंय असे कवी उदाहरणातून म्हणजे उपयोजन करणं त्या संकल्पनेचं हे मला खूप गरजेचं वाटलं. म्हणजे काळाची गरज आहे आजची ही. आणि मी ज्या काळाची प्रतिनिधी आहे त्या काळाविषयी मीच बोललं पाहिजे. म्हणजे एक आपलं सामाजिक उत्तरदायित्वही असतं ते. एक कवयित्री म्हणून, एक साहित्याचे अभ्यासक म्हणून मला ते गरजेचं वाटलं म्हणून मी तो विषय निवडला आणि पुढे त्याच PhDच्या विषयाचं पुस्तक आपण करावं. आणि मला आनंद होतोय की पॉप्युलर प्रकाशनाने ते पुस्तक प्रकाशनासाठी स्वीकारलं आणि ते आत्ताच गेल्या महिन्यात प्रकाशित झालंय. तर त्यातनं आपल्याला उत्तर आधुनिकता ही संकल्पना आणि हे उत्तर आधुनिक संवेदन ज्यांच्या कवितेतून व्यक्त होतंय अशा कवींचं त्यांच्या कवितेची माहिती त्यातनं आपल्याला होणार आहे. आणि मला वाटतं हे अभिजात आहे, कारण हे पुढेही राहणार आहे की ज्यावेळेला आपण एकेका दशकाचा विचार करतो त्यावेळेला मग 90 नंतर काय, तर ह्याचं उत्तर म्हणजे मला वाटतं हा ग्रंथ किंवा हे संशोधन म्हणता येईल असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच खूप छान. आता मला पुढे जायचंय मॅडम की आपण या साहित्याचा धागा पकडूनच
अजून एका कलेमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलं आणि ते म्हणजे चित्रकला. तर एक नवं सृजन आपल्याकडून चित्रकलेच्या बाबतीत घडलंय. तर काय सांगाल, म्हणजे चित्रकला आणि साहित्य याचा आपण संगम कसा साधलाय किंवा चित्रकला कशी काय आपल्यामध्ये आली, काय सांगाल? परत अगदी आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाते. म्हणजे मी म्हटलं ना, आपल्या सगळ्या अनेक गोष्टींची बीजं आपल्या बालपणात असतात. माझा मोठा भाऊ चित्रकार होता आणि तो जी चित्र काढायचा, त्याला चित्र काढताना मी बघत होते. तर ती चित्र बघताना एक जाणवत गेलं की आपोआप ते संस्कार होत गेले त्याच्या याचे कामाचे. तर ते बघता बघता नजर तयार होणं म्हणतात, आपला हात तयार होणं म्हणतात. चित्र काढत होते आणि पुढेही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणा, मुंबईत आल्यावर वेगळ्या गॅलरीजना मी भेट द्यायचे आणि वेगळ्या चित्रकारांची चित्र बघणं, चित्रकलेची पुस्तकं वाचणं आणि लहानपणापासून माझ्या भावाला प्रत्यक्ष काम करताना बघणं वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे जलरंग असू दे, तैलरंग असू दे, चारकोल, वेगवेगळी माध्यमं. ते काम बघता बघता ते संस्कार झाले माझ्यावर आणि आपोआपच चित्र, म्हणजे जशी कविता सुरुवात लहानपणापासून कविता लिहिते तशी चित्रही काढत होते. पुढे एक घडलं की चित्र ही आपण प्रदर्शित केली पाहिजे, इथपर्यंत तो प्रवास पुढे असा आला की आता आपण बरंच काम केलेलं आहे तर हे प्रदर्शित पण केलं पाहिजे. म्हणून आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी आहे आपली कुलाब्याची, तिकडे मी गेले आणि तिकडे चित्र प्रदर्शन झालं माझं पहिलं. आणि त्यानंतर मग पॉइंट ऑफ व्ह्यू आर्ट गॅलरी अशा वेगळ्या गॅलरीजमध्ये चित्र प्रदर्शित झाली. म्हणजे मला असं वाटतं माझं चित्र आणि कविता, साहित्य हे असे अगदी समांतररित्या प्रवास करतायत. म्हणजे ते कधी सुटलं नाही एकमेकांपासून, एकमेकात गुरफटलेले आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की ह्या वेगळ्या ज्ञानशाखांमध्ये एक आंतरसंबंध आहे, म्हणजे वेगळ्या कलांमध्ये देखील आंतरसंबंध आहे. आणि तो आंतरसंबंध एकदा लक्षात आला किंवा त्यातलं आनंद घ्यायची एक सवय लागली ना, तर ते आपोआप तुमच्या कवितेतही चित्रमयता येते तुमच्या आणि चित्रात काव्यात्मकता येते. नक्कीच. आणि ही आंतरक्रिया आहे आणि ते त्या कला आणि साहित्य हे खरंच वेगळं नाहीये, ते आपण एकत्र गुंफू शकतो, जे तुम्ही खूप चांगलं गुंफलंय असं मला वाटतं. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, पण आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत राहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. साहित्याच्या आनंद यात्रेत आपण सगळे सहभागी झालोय आणि मीनाक्षी पाटील आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात. ब्रेक पूर्वी त्या असं म्हणाल्या की साहित्य असू दे, चित्र असू दे, हे सगळ्या या खरंच हे विषय एकमेकात गुंफलेले आहेत आणि याच विषयाच्या गुंफणीमध्ये आपण अजून एका विषयाला जातोय असं मला वाटतं की चित्रपट निर्मिती सुद्धा आपल्याकडून झाली आहे. तर काय सांगाल याविषयी, कसं काय हे शक्य झालं? एमएला असताना, म्हणजे सौंदर्यशास्त्र हा माझा विषय होता अभ्यासाचा, तर सौंदर्यशास्त्राच्या लेक्चर्समध्ये आम्हाला जगभरातल्या फिल्म्स बघायला मिळाल्या. तर जगभरातला चित्रपट बघितल्यानंतर मला नाही वाटत की असा एकही माणूस असेल की त्याला आतून असं वाटणार नाही की काहीतरी वेगळं माध्यम आहे आणि ते असं खुणावतं आपल्याला की आपण काहीतरी केलं पाहिजे यात. तर ते एक बीज रोवलं गेलं होतं आणि पुढे माझा इझिट इन युअर DNA कविता संग्रह ज्यावेळी आला तेव्हा मनात आलं की कविता आणि चित्रपट असं आपण करू शकलो तर पूर्ण कविता खाली येते आणि त्यात मी अभिनय केलेला आहे. असा तो एक शॉर्ट फिल्म केली आपण ती. पण पुढे वर्ल्ड बँकेने या दरम्यान एक स्पर्धा आयोजित केली होती, सोशल इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज म्हणून, की जागतिक पर्यावरणाच्या अनुषंगाने तो विषय होता. तर त्यावेळी मनात आलं की विषय खूप अगदी आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आहे, तर आपण यात केलं पाहिजे म्हणून. तर अर्थात तुझे म्हणालीस की या वेगळ्या कलांचे आंतरसंबंध असतात असं मला अगदी ठामपणे वाटतं. त्यामुळे ती जी डॉक्युमेंटरी होती, मी डॉक्युमेंटरी अगदी वस्तुनिष्ठ आणि अशा पद्धतीने असायला, पण तरी देखील ती काव्यात्मक अशी डॉक्युमेंटरी झाली. म्हणजे जगभरातनं जवळपास 125 डॉक्युमेंटरीज गेल्या होत्या त्या स्पर्धेला आणि त्यातनं 15 शॉर्टलिस्ट झाल्या. त्यात ही माझी शॉर्टलिस्ट झालेली त्याच्यामध्ये. आणि त्यात अगदी ॲडम ईव्ह पासून ते आतापर्यंत, म्हणजे आम्ही एक ते सफरचंद तोडतो काय आणि तिथून सुरुवात झाली आमची पर्यावरणाच्या रासाची, म्हणे वेगळ्या पद्धतीने. आमच्या गरजातून झालं ते पुढे, पण त्या गरजा पुढे आम्ही झाडं तोडणं, पुढे पुढे जो विस्तार होत गेला पर्यावरणाच्या रासापर्यंत, असा एक मोठा व्यापक पट त्या 5 मिनिटाच्या डॉक्युमेंटरीज आला होता. आणि ती त्या स्पर्धेत शॉर्टलिस्ट झाली. तर एक वेगळं समाधान मिळालं. म्हणजे या माध्यमात काम करताना एक उत्सुकता म्हणून या माध्यमाकडे मी वळले. पण
त्यात इतकं आनंददायी प्रक्रिया आहे ती, म्हणजे मला असं वाटतं सगळ्याच कला या खूप आनंददायी आहेत. नाही नाही, आणि म्हणून तर तुम्ही- खरंच ते आनंद यात्रा म्हणावं तर आनंद यात्रा याच्यासाठी की कशातून काय वेगळे संदर्भ निघतील आणि आपण काय करू शकू हे खूप चांगल्या पद्धतीने आपण मांडत आहात. आणि याचाच एक अगदी जाता जाता मला विचारायचं आहे की एक फ्युजन शो आपण याचंही सादरीकरण आपल्याकडून झालं, तर फ्युजन शो म्हणजे मुळात नेमकं काय आणि हे कुठे कसं काय झालं अगदी आम्हाला ऐकायला. हा, ती पण एक गंमत आहे. म्हटलं ना की मी साहित्याची विद्यार्थिनी आणि मंत्रालयात नोकरी लागली मला, आणि मंत्रालयात नोकरी लागल्यानंतर एक वेगळी घुसमट अनुभवत होते आणि कुठेतरी आपण काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह असं केलं पाहिजे असं मनात आलं. आणि बघितलं की माझ्यासारखे अनेक जण आहेत असे, म्हणजे कुणी क्लर्क असेल, कुणी डेस्क ऑफिसर असेल, कुणी अंडर सेक्रेटरी मंत्रालयातले, कुणी उत्तम गातंय लिहितंय, तर यांच्यासाठी आपण काहीतरी एक छोटंसं करावं असं मनात आलं. एक ऑर्केस्ट्राच केला आम्ही आमचा, म्हणजे त्यात अगदी क्लर्क पासून सेक्रेटरी स्तरावरचे अधिकारी सहभागी होते. आम्ही गाणी गायलो, कवितांचं अभिवाचन केलं, आणि त्याच वेळी मला असं वाटलं की मंत्रालयातल्या या असंख्य लोकांना चित्र आकाराला कसं येतं हेही बघता आलं तर, म्हणून आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला तो कार्यक्रम केला. आणि त्यावेळी कृष्णमाचारी बोसा जागतिक स्तरावरचा मोठा चित्रकार आणि रियाज कोमू अशा 2 चित्रकारांना आम्ही लाईव्ह पेंटिंग करायला लावलं. म्हणजे आम्ही एकीकडे गाणी म्हणतोय, कविता वाचतोय, गद्य उतारे वाचतोय साहित्यातले, आणि त्याला समांतर असं चित्र काढलं जात होतं. तर तो एक वेगळ्या अर्थाने फ्युजन शो होता आणि सगळ्यांसाठी ते एक वेगळी अनुभूती होती, म्हणजे आमच्यासाठी देखील आणि मंत्रालयातल्या तमाम सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी, की आपण आजच्या संपूर्ण चर्चेमध्ये आपण एक सतत एका विषयाला आपण स्पर्श केला की पोटेन्शियल प्रत्येकात आहे, प्रत्येकात गुण वैशिष्ट्य दडलेली आहेत, ते आपण कुठेतरी व्यक्त होण्याची संधी जर मिळाली तर खूप चांगल्या पद्धतीने आपण व्यक्त होऊ शकतो. तर हे फ्युजन शो एक निमित्त होतं आम्हा मंत्रालयातल्या अनेकांना व्यक्त होण्यासाठी. तर अशी प्रश्नच आहे. आणि त्या याने एक निमित्ताने आपण एक वेगळी कल्पना मांडली. कदाचित इथून पुढे आपलं ऐकल्यानंतर असे अनेक जण हे असे कार्यक्रमही करू शकतील. खूप छान मॅडम, आपण इतकं छान मार्गदर्शन केलं आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. आणि आजचा हा भाग आणि विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळी माध्यम आपण वापरू शकता. फेसबुकवर प्रतिक्रिया द्यायची असेल तरीही माध्यम वापरता येईल. त्याचबरोबर www.facebook.com/dd सह्याद्री, सखी सह्याद्री @gmail.com आपला मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील. @dd सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे. जरूर कळवा आजचा विषय कसा वाटला. मला वाटतं जाताना फक्त एकच सांगते, साहित्य संगीत कलाविहीनः साक्षात पशुः पुच्छ विषाणविहीनः तृणं न खादती जीवनमान साधधेयं परमं पशूनां. जो माणूस साहित्य, कला, संगीत याच्यापासून वंचित राहतो तो माणूस असला तरी सुद्धा त्याची अवस्था ही पशु समान असते. त्यामुळे कुठेतरी या कलांचा आदर करायला हवा आणि प्रत्येकानं ही कला अंगी बाळगायला हवी असं मला वाटतं. या निमित्तानं आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार.